राजा आणि सागर ही जोडी आहे. प्रथम बॅटिंग आहे मोसम या टीमची आणि फिल्डिंग आहे चालकेवाडी या संघाची. ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. आकाश येत आहेत या पहिल्या षटकामध्ये. राजा आणि सागर ही जोडी आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. 3 षटकांचा सामना असेल. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. लेग बाईच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या एका धावेने श्रीगणेश होतोय. 3 षटकांचा सामना आहे. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील येतोय. धावसंख्या आहे 2 आणि पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. नो बॉल कॉल केलेला आहे पंचांनी. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 3 आहे. भगवा चषक आपण पाहतोय. आदरणीय विकास दादा बारसकर आणि अनिल दादा आयरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. फ्री हिट आणि फ्री हिट वरती सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार ठोकलाय. धावसंख्या आहे 9. दोन धाव पूर्ण होत आहे. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये, थांबवलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 11. बिनबाद 11 ही चांगली सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. क्या बात है, लॉफ्टेड हिट, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा पार. हा येतोय भगवा चषक षटकार. धावसंख्या आहे 17. फ्लाइंग स्टार्ट केलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉइंटला नक्कीच मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन टीम मध्ये सुरू आहे. ऑन साइडला पुल करत गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि चेंडू सापडलेला आहे. मिळतील्या धावा 2 आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती मिळतील्या धावा 3 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज कॅप्टन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. ऋषिकेश.
पुन्हा एकदा फटका चांगले फ्लॅट स्ट्रोक करण ने हा झेल सोडलेला आहे. जागेवरती होते, फ्री होम डिलिव्हरी आली होती, ॲक्सेप्ट करू शकले नाहीयेत आणि हा झेल ड्रॉप झालाय. मिळते जीवनदान फलंदाज राजाला. धावसंख्या 22. आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 23. धावा धावफलकावरती आहेत. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, स्लोअर वन बाउन्सर आपण पाहिल्याने आला हा डॉट बॉल. धावसंख्या 23 आहे. 23 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. राजाला जीवनदान देखील मिळाले. करणने एक झेल ड्रॉप केला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज ऋषिकेश कॅप्टन आहेत. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 24. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत संघनायक ऋषिकेश, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 आल्या होत्या आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. 3 षटकांचा सामना आहे. आत्तापर्यंत 3च धावा खर्च करतोय गोलंदाज ऋषिकेश. 4 चेंडू फेकलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि ओमसाई MTC लाईव्हचे फाउंडर स्वतः रोशनजी फराड आमच्या सोबत आहेत. पुन्हा एकदा टॉप एज आहे आणि कॅरी होऊ शकलं नाहीये झेल. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 25. चांगली गोलंदाजी संघनायक करतायत. या मॅचमध्ये कमबॅक करून दिले चालकेवाडी या टीमला संघनायक ऋषिकेशने. प्रचंड वेग आहे. विकेट मिळवली आहे. फलंदाज झाले बाद सागर. बॅक टू द पविलियन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकले आहे संघनायक ऋषिकेशने आणि या मॅचमध्ये चालकेवाडी या टीमला कमबॅक करून दिलंय. या पुढील सामना असलेला गावडी विपक्ष शिवलीला कुंभवडे या दोन टीममध्ये SCS गावडी आणि त्यांना फाईट करेल शिवलीला कुंभवडे या पुढील सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी या. धावसंख्या 25 आहे. प्रवीण आहेत गोलंदाज आणि कदाचित त्यांना खेळपट्टी थोडीशी कमी पडली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झाला आहे लॉंग स्टॉपला. पंचांचा इशारा No+2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. न्यू बॅट्समन राहुल आहेत. धावसंख्या 28. पहिला चेंडू आला बीमर, त्याच्यावरती 2 धावा. एकूण 3 धावा. फ्रीट होता आणि फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाही राजा थोडासा संघर्ष करतो या मॅचमध्ये. धावसंख्या 28 आहे. राजा खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती. ऑन साइडला हुक करतायत. टायमिंग बेमिसाल. सीमा पार हा येतोय षटकार.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत आहेत. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. बॅकअप नाही आहे बघा. तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 37. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे, परंतु धावबाची संधी. विकेटचं पतन. वाईट प्लस रनआउट. ओमकार येत आहेत नवीन फलंदाज. तुषारजी शिंदे सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती आणि धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. न्यू बॅट्समन सचिन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 38. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. चांगलं कमबॅक झालंय या मॅचमध्ये सालकेवाडी या टीमचं. असं वाटलं की 50+ धाव बनवतील, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी कॅप्टनने केली आणि अंतिम षटकामध्ये देखील प्रवीण चांगली गोलंदाजी करतायत. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 2 धाव मिळतील या अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलंय चालकेवाडी या टीम समोर. चला ओव्हर झाली पंचा. 1 मिनिट. चला SCS संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. जास्त वेळ घेऊ नका. टॉससाठी या आपण. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी यायचा आहे.
चला एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 41. धावसंख्या आहे 41 आणि चेंडू शिल्लक आहे 1. मिस्टामिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं टार्गेट सेट केलं आहे चालकेवाडी या टीम समोर. टॉस आपण करूया. SCS गावडी आणि कुंभवडे. सुभाष, टॉस आपण करूया. विकास आरसकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. SCS गावडी कॅप्टन. फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल. फलंदाज आपण पाठवायचे आहेत. चालकेवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. 42 धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये. टॉस आपण करूया. SCS गावडी आणि शिवलीला कुंभवडे या 2 संघांमध्ये. SCS गावडी या टीमने टॉस जिंकलेला आहे.
आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या आहे 1. ऑन साइडला विकेट, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. उमेश गणेशने षटकार लगावलाय. धावसंख्या 7 आहे. 42 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. एकच धाव पूर्ण आले, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय बॅट्समन आकाशने. आकाश आणि गणेश ही जोडी आहे. धावसंख्या 8. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. गोलंदाजी मार्क होती. राजा पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. धावसंख्या 8 आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 8. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं षटकार लगावला होता गणेशने, त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत. आकाशला शांत ठेवण्यामध्ये यश आलंय गोलंदाज राजाला. मिस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, 2-2 फिल्डर आले, झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न निर्माण झाला होता. चांगला प्रयत्न राजाने केला. कॉटन बॉल ची संधी, हे झेल पकडणं फार कठीण जातं. प्रयत्नानं 100% मार्क आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे चालकेवाडी या टीमला. बारा चेंडू 32 धाव बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. अकरा चेंडू 32 धाव बनवायचे आहेत. आणि हा षटकार लगावलाय फलंदाज गणेशने. सागर कोटकर यांच्यासाठी नक्कीच पारितोषिक आलेलं आहे. 2 षटकार लगावले त्याबद्दल ऋषिकेश कोकरे आणि सुनील गोपाळ यांच्याकडून 500 रुपये जीपे त्याने केलेला आहे सागर यांच्यासाठी. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल. 16. 42चा पाठलाग करायचा आहे चालकेवाडी या टीमला आणि आतापर्यंत गणेशने हे 2 षटकार लगावलेत.
अजून एक तडाखा सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा षटकार. संघी आहे 22. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. नऊ चेंडू 20ची गरज सामना जिंकण्यासाठी. 1.5 चेंडू घोषित करतायत. सिली मेडॉन आपण पाहतोय एक दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅट्समन गणेश वरती, त्यामुळे सिली मेडॉनला क्षेत्ररक्षक आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 22 धावा धावफलकावरती आहेत. पंच त्यांना सक्त ताकीद द्या जे सिली मेडॉनला आहेत ते आधीच रिॲक्ट होत आहेत. जेव्हा चेंडू पडण्याच्या आधीच रिॲक्ट होऊ शकत नाहीत ते. यस, ते चित्र आम्ही पाहिलं. ऑन साइडला बिगेट सीमारेषेच्या बाहेर. हा चौथा षटकार येतोय गणेशच्या बॅट मधून. या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी झाली आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 14ची गरज चालकेवाडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 14 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक मिडॉनला. हा चेंडू थांबलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. विकेट मिळू शकेल परंतु डायरेक्ट देखील होत नाहीये आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 30. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 12. हुक करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू यावीस वाईट बॉल येतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 11ची गरज. गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये. रैना 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. कीपरने केली चूक. चेंडू पाठीमागे जातोय. फिल्डर देखील स्किड झालेत. चेंडू सापडत नाहीये आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. पंचांचा इशारा बाईचा येतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 5 चेंडू शिल्लक. 9ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 9 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 5 चेंडू शिल्लक. 8ची गरज आहे.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक पासून वंचित आहे गणेश. ज्या गणेशने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे त्या गणेशला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं असणार आहे. 4 चेंडू शिल्लक, 8 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चार चेंडू 8 डाव बनवायचे आहेत. फुल टॉस, त्याला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चालकेवाडी या टीमला 3 चेंडू बनवायचे, धावा 4 या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळले. क्रिकेट मधला सेफ फटका, गॅप मधून सीमा पार हा येतोय, चौकार. आणि विजयाचा हा षटकार येतोय आणि सामना झालाय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे चालकेवाडी या टीमने. आणि चालकेवाडी संघ दाखल होतोय भगवा चषकाच्या टॉप 4 मध्ये. अभिनंदन चालकेवाडी संघ, हार्ड लक मोसम संघ. चला नेक्स्ट मॅच आहे SCS गावडी आणि शिवलीला कुंभवडे या 2 टीम मध्ये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे गणेश, ज्याने अप्रतिम बॅटिंग केली. नाबाद बनवल्या 27 धावा 8 चेंडूंमध्ये, त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार देखील लगावले. गणेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे, सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय गणेश. 6 चेंडू आणि 24 धावा चेस केल्या होत्या याच गणेशने. आणि याही मॅच मध्ये